जरांचं मला माहित नाही, त्यांचं काय झालं मला माहित नाही, पण आता त्यांचं जे पोरग आहे ते माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागलं की हे 6 लोक फुटले, पैशाच्या भरोशाने फुटले. अरे सोनिया, तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही मंत्री होते, गल्ली गल्ली फिरले असते, गावागावात गेले असते, आमदारांच्या नाराज्या काढल्या असत्या, शिंदे साहेबांना जवळ केलं असतं तर ही वेळ आली नसती. नाहीतर एकीकडे बघा, एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्या जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIR चं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय. हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया तर हे दिवस आले नसते. म्हणून मी आज सांगतोय, उद्याचे दिवस चांगले आहे. आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य. तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे. हे 32 वर्षाचं त्यांचं पोट आहे, AC मध्ये बसलंय, देशी गोष्ट करताय. आणि ते संजय राऊत नावाचं बावलं ते संपणार आहे, संपवणार आहे, सांगण्याची गरज नाही. याला म्हणे मारील, त्याला म्हणे मारील. अरे आम्ही काय असेच दिसतो काय? 4-4 लाखातून निवडून आलोय. जरा आमच्या मागच्या गुन्ह्यांची हिस्ट्री चेक, राऊत चेक कर. 302, 307 प्लेन चॅप्टर 151 तुला पाठ नसतील तेवढे पाठ आहे. तू बसल्या बसल्या लेखणीच्या भरोशावर बाळासाहेबांच्या आशीर्वादावर खासदार झालास. आम्ही जनतेमधून आमदार झालेले लोक आहोत, जनतेमधून खासदार झालेले लोक आहोत. हा तो छोटासा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचा मोठा चटका आहे. हे विसरता कामा नये आणि तो तुम्ही देणार याची मला खात्री आहे. आज या ठिकाणी आपण सगळेजण बसले आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सगळ्या मंत्री महोदयांनी, त्याचप्रमाणे आपले युवा नेते श्रीकांत शिंदे साहेबांनी जो एक काम आपलं सुरू झालेलं आहे ते आपण सगळेजण मिळून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. हीच आपण शिंदे साहेबांना या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद,